आज माझ्या मैत्रिणीचं लग्न होतं, त्यासाठीच आम्हाला निघायचं होतं. तर आम्ही ना आमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत निघणार होतो. कारण ते पण त्याच गावचे आहे जिकडं माझी फ्रेंडचं लग्न होतं आणि आज त्यांच्या घरीच मुक्कामाला थांबणार होतो. तर आम्ही गाडीमध्ये बॅग वगैरे ठेवल्या. त्यानंतर आम्ही निघालो. जाता जाताना मुलांना खूप भूक लागली होती. मग एका ठिकाणी वडापाव खायला थांबलो. आता आम्ही सुद्धा आमच्या पोटाची पेटपूजा करून घेतली. वडापावची खूप छान टेस्ट होती. मग काय 2-2 वडापाव खाल्ले. लस्सी पण घेतलेली होती. सुरुवातीला तर मी नको म्हणत होते प्यायला, कारण मला प्रवासात खूप त्रास होतो. पण नंतरून टेस्ट करून पाहिली तर मला आवडली. मग मी पण लस्सी पिली थोडीशी. नंतर आम्ही ना हॉलपाशी येऊन पोहोचलो. अजून काही लग्न लागलेलं नव्हतं. आम्ही हॉलमध्ये जाऊन बसलो आणि त्यानंतरच थोड्याच वेळात नवरा-नवरीची एंट्री झाली. खूप छान अशी एंट्री झाली. खूपच सुंदर दिसत होती माझी मैत्रीण. आणि कॉलेजला असताना एकाच बेंचवर बसायचं, एकाच रूममध्ये राहायचं आणि आज तिचं लग्न होतं. खूप सुंदर दिसत होती. तर माझ्या ह्या मैत्रिणीचं नाव रोहिणी आहे. आता नवरा-नवरी स्टेजवर गेलेले होते, पण मुलांचं पहा इकडं बारकाल्या काय चालू होतं. जो मटक्यांमधून धूर निघत होता ना, त्यासोबत खेळत होते. मला तर एवढ्याशाच अक्षदा मिळाल्या होत्या, कारण अक्षदा वाटून झालेल्या होत्या आणि आम्ही नंतर पोचलो होतो. त्यामुळे तेवढ्याच अक्षदांमध्ये ना आता माझ्या मैत्रिणीचं लग्न लावणार होतो. आणि पहा स्टेजवर नवरा-नवरीसुद्धा दिसत नव्हती. एवढी गर्दी बाकीच्यांचीच झालेली होती. लग्न छान लागलं. त्यानंतर आम्ही जेवण करायला गेलो. जेवणात पण छान असा मेनू होता. नंतर मैत्रिणीसोबत ना थोडेसे फोटो काढले. त्यानंतर तिला गिफ्ट दिलं. त्यानंतर मग आम्ही आता घरी जायला निघालो होतो. तर आज आम्ही ना आमच्या फ्रेंडच्याच घरी राहणार होतो.